शेतकरी बंधूंनो नमस्कार. आपण या ठिकाणी एका प्लॉटवर उभे आहोत. आपल्यासोबत आपले शेतकरी आहेत. हा पूर्ण प्लॉट जो आहे हा काकडीचा प्लॉट आहे. तर ही जी व्हरायटी आहे ॲडव्हान्टाची ADV 262 व्हरायटी. आता ह्या व्हरायटीमध्ये प्रामुख्याने पाहिलं गेलं तर ही व्हरायटी जी आहे गायनोसिस फॅमिलीमधली व्हरायटी. गायनोसिस फॅमिली म्हणजे जवळपास 90 ते 95% ह्या व्हरायटीमध्ये मादी फुलं असतात आणि प्रत्येक मादी फुल जे आहे तर हे तुम्हाला उत्पादन देऊन जातं. मग ह्याच्यामध्ये आणि साधारण वाणामध्ये काय फरक आहे की साधारण वाणात आणि ह्याच्यात जवळपास 1.5 ते 2 पट उत्पादनाचा फरक या ठिकाणी आपल्याला जाणवतो. आता आपल्यासोबत आपले शेतकरी आहेत. तुमचं नाव सांगा शेतकरी. माझं नाव आहे शेतकरी अशोक सोपान गोरे, राहणार वडवळ नागनाथ. आता हा जो प्लॉट आहे हा प्लॉटचं जे लागवड आहे ही लागवड किती तारखेला केलेलं आहे? 2 तारखेला केले, 2 नोव्हेंबर. 2 नोव्हेंबर 2025 ला त्यांनी या ठिकाणी लागवड केलेली आहे. आता हा प्लॉट पाहितला गेलं तर हा पूर्ण थंडीमध्ये आलेला प्लॉट आहे. म्हणजे पूर्ण प्लॉट जो आहे तो थंडीमध्ये आलेला आहे आणि त्याच्या अगोदर पावसाचं प्रमाण जास्त होतं तरी पण अतिशय सुंदर पद्धतीने हा प्लॉट आलेला आहे. तुम्हाला ह्या प्लॉटमध्ये आणि जे तुम्ही अगोदर लावत होते त्याच्यात म्हणजे जे झाडाचं सध्याची जी प्रतिकार शक्ती आहे, सध्या जे व्हेजिटेटिव्ह ग्रोथ आहे, झाडाची वाढ आहे, तर ह्याच्यातून त्याच्यात काय फरक काय वाटतं तुम्हाला? ह्या झाडाची एकच तत्व आहे, ह्या झाडामध्ये अति फास्ट वाढ जास्त होते लवकर. आणि दुसरी गोष्ट प्रत्येक पानाला फुटवा यायचा आणि प्रत्येक पानाला मिडो आहे. जास्तीत जास्त 15 दिवस झाले लावून, तर आता कमीत कमी 6-7 मिडी आहेत त्याला काकडीचे. बरोबर. आता हा पूर्ण प्लॉट आपण या ठिकाणी पाहू शकता. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला काय अपेक्षित किती उत्पादन किती वाटतंय म्हणजे समोर? आता माझ्या मते तर आता बघा 3000 रोप आहेत. 3000 रोप आहेत तर ह्याच्यामध्ये कमीत कमी 50 बॅगा निघतील सर पहिल्या वेळेस. बरं. 20 किलोच्या 50 बॅगा पहिल्या तोड्याला निघतील असा अंदाज आहे माझा. कारण म्हणजे का ह्याची जे खासियत आहे फळाची ती प्रत्येक पानाला मिळू आणि प्रत्येक पानाला फुल असं म्हणजे वाढत फुटवा आहे तसा. प्रत्येक पानाला त्यांना मिळवा दिसतंय आणि फुलाचं प्रमाण त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आहे. ठीक आहे. आता हा जो प्लॉट आहे ह्याच्यावर आपण परत सध्या रिव्ह्यू घेणार आहोत. तर धन्यवाद.